झालं अचानक? ठरलेली मोहीम रद्द का केली? परिस्थिती अनुकूल नव्हती. नेमकं असं काय बिघडलं होतं? सगळंच थोडं थोडं. सकाळी खलिता आला, त्याबद्दलही तुम्ही आम्हाला काहीच सांगितलं नाही. मग बहिर्जी काकांना जाऊन भेटला. तिथेच ठरलं ना मोहीम रद्द करायचं ते? असं काय लिहिलं होतं त्या खलित्यात? बहिर्जी काका काय म्हणाले? नाही, त्याचा मोहीम रद्द होण्याशी काही संबंध नाही. राजे, तुम्ही कोणालाही विश्वासात न घेता ही मोहीम आखली आणि तितक्याच तातडीनं काहीही न सांगता ती रद्दही केली. आम्ही काय समजायचं? जंजिऱ्यावर हल्ला करायचा होता आम्हाला. जंजिरा स्वराज्यात आणायचा होता. आबासाहेबांचं अपूर्ण राहिलेलं स्वप्न पूर्ण करायचं होतं. खरं तर या क्षणी ही खूपच चांगली संधी होती असं नाही वाटत तुम्हाला? तो सिद्धी जंजिऱ्यावर नव्हता आणि आपले पण फितूर झालेले कोंडाजी बाबा तेही जंजिऱ्यावर नव्हते. ते दोघे जंजिऱ्यावर असताना जंजिरा जिंकणं फारच अवघड. ही संधी हातात असतानाही तुम्ही ती दवडली. असं का केलं राजे? बोला, गप्प का आहात? राजे, तुम्ही आमच्यापासून काही लपवताय का? आमच्याकडे जी माहिती आहे त्यापेक्षा वेगळी माहिती आहे का तुमच्याकडे? तुम्ही कधी कसलंही दडपण घेत नाही, पण आज आम्हाला असं वाटतंय की तुम्ही दडपणाखाली आहात. कसलं दडपण आलंय राजे? आम्हाला सांगा. आजवर आम्ही तुम्हाला प्रत्येक प्रसंगात साथ दिली, यापुढेही देत राहू. फक्त आमची एक विनंती आहे, आमच्याशी मन मोकळेपणानं बोला. असे गप्प राहू नका. आम्हाला विश्रांतीची गरज आहे. ठीक आहे, नाही विचारणार आम्ही तुम्हाला काही. तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा आम्हाला सांगा. बेटी जीनत आज हम बहुत खुश हैं। अपने आप को बादशाह कहने वाला एक और सर आज हमारे सामने झुकने वाला है। जंजीरा का शेर ये सिद्धि आज अपने घुटने टेक कर हमारे सामने आएगा। माना कि हैसियत, ताकत और रुतबे में वो हमसे छोटा है, उसकी रियाया, उसकी रियासत तो सिर्फ जंजीरा तक ही है। और हमारी सल्तनत, मुगलिया सल्तनत पूरे हिंदुस्तान में एक एक करके दक्कन की सारी रियासतें हमारी खिदमत में पेश होंगी। ये जो जंजीरा है ना, ये एक नगीना है, एक बेशकीमती हीरा। हम चाहते हैं कि ये हीरा हमेशा हमेशा के लिए मुगलिया सल्तनत के ताज में चढ़ जाए और वहीं पर चमकता रहे। आलमपना हुजूर, आप आलमगीर हो। खुदा ने इसी नेक काम के लिए आपको चुना है। आज सिद्धि आ रहा है, कल संबा अपने हाथ पीछे बांधकर घुटने टेक कर हमारे सामने आएगा। अल्लाह आपकी हर मुराद जल्द से जल्द पूरी करे। रायगढ़ पर खड़े होकर हम ये नजारा देखना चाहते हैं। शिवा ने इस बगावत की शुरुआत की थी, लेकिन इस बगावत को खत्म हम ही करेंगे। फिर कोई भी
मुगलिया सल्तनत के सामने उठेगा नहीं। आलमगीर औरंगजेब से आंख में आंख डालकर बात करने की जरूरत नहीं करेगा। और अच्छा लगता है बड़े से बड़ा सूरमा, बहादुर से बहादुर तो हमारे सामने अपनी नजरें झुकाकर अदब से बात करते हैं। सिद्दी भी यही करेगा, हमारे सामने नजरें झुकाएगा, अपनी गर्दन नीची करके हमारे सामने बात करेगा। तुम देखना। जहापना, जंजीरा के सिद्धि आपसे मिलने आए हैं। भेजो। लगता है जहांपना हमसे नाराज हो गए। लगता है जहांपना से पहली बार मिलने का मौका मिला है आपको। यहाँ की एक तहजीब है, जहांपना से जो भी मिलने आता है वो पहले उनके सामने सर झुकाता है और नजरें झुकाकर बातें करता है। और ये सर पर कौन सी किताब रख कर आए हो? कोई मामूली किताब नहीं, पाक कुरान है। हम पहली बार हिंदुस्तान के मालिक से मिलने आए हैं। इस्लाम का पैगाम काफरों तक पहुंचाने के लिए जिन्हें खुद अल्लाह ने चुना है, उनसे मिलने जाना है। इसलिए हमारी बंदगी कबूल करने हम कुरान साथ लाए हैं। जाने अनजाने में तहजीब में कोई कमी हो गई हो तो जहांपना हम माफी चाहते हैं। कोई गलतफहमी ना हो, हमारा दिल साफ है। तुमचं खलिता आल्यापासनं हुजूर बेहिसाब खुश आहे ती। अहो अख्खा प्रवास कुराण असं डोसक्यावर घेऊन केलाय त्यांनी। हमसे मिलने का बहुत ही अजीब तरीका आपने अपनाया सिद्धि, मगर हम खुश। अल्लाह ताला की इबादत करने वाला हर वो मुसलमान हमारा अजीज है। इनसे मिलिए। ये है कोंडा जी, संभाजी का वफादार सरदार। स्वराज्य से बगावत करके हमसे जुड़ गए। शिवाजी के साथी थे, बहुत ही बहादुर सरदार है।
शिवाजी की एक ख्वाहिश पूरी करने के लिए चंद सिपाही लेकर जिन्होंने पन्हाड़ा किला जीत लिया था, लेकिन ऐसे नेक बहादुर सिपाहियों की संभाजी को कोई कद्र नहीं। इसलिए संभाजी से बगावत करके ये हमसे आ जुड़े हैं। आपल्या सगळ्यांची तयारी झालेली आहे ना, मग मोहिमेवर का नाही जात होतो आपण? कशासाठी थांबलोय? सिद्धी आणि कोंडाजी बाबा किल्ल्यात नाहीत म्हणून राजन थांबले असतील. पण नाहीयेत ते बरंच आहे की, आपली मोहीम सोपी होईल. सिद्धी आणि कोंडाजी यांना त्यांना मोकळ सोडायचं नसेल कदाचित. त्या दोघांनाही गडावरच पकडून तिथेच शिक्षा द्यायची असेल शंभूराजांना. जरी आपण जंजिरा घेतला तरी ते दोघ जण तिथेच आहेत. तिथेच म्हणजे औरंगजेबाकडे. हे दोन मोरे त्याच्या हाती अलगद लागणार. त्याचा बसल्या जागी फायदा. मी तसाही विचार केला एकदा. म्हणजे जर आपण जंजिऱ्यावर अडकलो तर त्याचा फायदा घेऊन औरंगजेब स्वराज्यावर हल्ला करायचा. त्याची तयारी झालेलीच असते. तो कधीही हल्ला करू शकतो. हो, पण एकाच वेळी दोन आघाड्या सांभाळणं आपल्याला कठीण जाईल. औरंगजेब हल्ला करणार ही शक्यता आपल्याला यापुढे कायमच गृहीत धरावी लागणार आहे. तू इथेच तळ टोकून बसलेला आहे. प्रत्यक्ष हल्ला न करता कायम स्वराज्यावर दडपण ठेवणं हीच तर त्याची योजना आहे. त्यामुळे आपण स्वराज्याचा विस्तार करण्याची कल्पनाही करू शकत नाही, ना दक्षिणेकडे ना उत्तरेकडे. आणि औरंगजेब स्वराज्यावर नजर रोखून आहे म्हणून कदाचित शंभूराजे सबुरीने घेत असावे. बहिर्जी काका, तुम्हाला काय वाटतं? सगळंच वाटतंय. तुम्हा सगळ्यांना जे वाटतंय तेच. सिंदूर, मेरे शिलेदार ने तुझे कितनी बार अपने पेशानी पर लगाया है. कैसे लगाया होगा? काश ये सिंदूर आपने खुद हमें लगाया होता तो. बहिर्जी काका, औरंगजेबाला भेटून जंजिऱ्यात परत येण्यासाठी सिद्धी आणि कोंडाजी बाबांना किती वेळ लागला? एक 4 रोज लागतील महाराज. एवढे दिवस लागतील? होय. अहो सिद्धी आहे तो. पुढच्या 10 कोसापर्यंत दगाफटका होणार नाही याची खात्री पटल्याशिवाय एक पाऊल पुढे टाकणार नाही महाराज. एवढा घाबरतो जीवाला? जीवाला सगळेच घाबरतात महाराज. कारण प्रत्येकाला सत्ता उपभोगायची असते. घाबरत नाहीत ते आपल्या स्वराज्यातले मावळे आणि महाराज तुम्ही. आणि याचं कारण हे आहे की स्वराज्य उभंच आहे त्यागावर. घरादारावर तुळशीपत्र ठेवून जमा झालेत हे वेडे पीर. पुरे पुरे काका, आपल्याला एवढं कौतुक ऐकायची सवय नाहीये. म्हणून मग सिद्धीला वेळ लागणार आहे महाराज. ठीक, मग ते दिवस गृहीत धरून आपण पुढची आखणी करू. होय महाराज.
कोंडाजी बाबा किल्ल्यावर पाहिजेतच, त्याशिवाय स्फोट होणार नाही. ते तर आहेच, कारण स्फोट झाल्यानंतर जंजिऱ्यात जी अंधाधुंदी माजेल त्याचा फायदा जेवढा कोंडाजी बाबांना उठवता येईल तेवढा इतरांना उठवता येणार नाही, कारण इतरांचा अनुभव कमी आहे. बहिर्जी काका, जर स्फोटाच्या वेळी कोंडाजी बाबा जंजिऱ्यात असतील तर आपलं अर्ध काम झालंच म्हणून समजा. हे ठीक आहे, पण मग आता, कारण आमुषा तर जवळ आली. निरोप पाठवायला हवा, कोंडाजी बाबा जंजिऱ्यात परत येईपर्यंत स्फोट करू नका म्हणून, म्हणजे आपली माणसं निश्चिंत होती. निरोप जाईल. महाराज, अहो तुम्ही शब्द फेकायचा आणि आम्ही तो झेलायचा. निरोप कसा पाठवायचा, कोणी द्यायचा, कुणाला द्यायचा, हे सगळं ठरवायला आम्ही आहोत की. शाबास. बहिर्जी काका, प्रत्येक वेळी तुम्ही आणि तुमचं हेर खातं कमाल करतं. प्रत्येक मोहिमेच्या यशात तुमचा सिंहाचा वाटा. हे कोंडाजी बाबा सुद्धा तसेच. कड्यावरून उडी मारा म्हटलं तरी मारतील. पण बहिर्जी काका, आपली माणसं कोंडाजी बाबांविषयी उलटसुलट बोलतात, ते ऐकवत नाही आम्हाला. महाराज, आता हे होणारच. पण ज्या दिवशी लोकांना हे समज कळल ना, त्यावेळी कोंडाजी बाबांचा जय जयकारच होईल. व्हायलाच पाहिजे. आम्ही स्वतः त्यांचा जय जयकार करू. जंजिऱ्याची मोहीम फत्ते करून मानानं रायगडावर आणायचं आम्हाला कोंडाजी बाबांना. चंबा को सियासती दाव पेच नहीं आते. तो कल का बच्चा है, किसी कीमत पर आपकी बराबरी नहीं कर सकता. मगर हाँ, उसका शैतानी दिमाग है, उसे किसी पर भरोसा नहीं है. सिवा के पुराने साथियों को उसने रायगढ़ में मार दिया. ये तो आपने सुना होगा ना? जी हाँ हुजूर, सालों लग जाते हैं एक हुकूमत बनाते बनाते. नेक बहादुरों को परखना पड़ता है. आप तो महान शहंशाह हो, आप तो ये सब बहुत अच्छी तरह से जानते हैं. विरासत में मिला स्वराज इसे संभा संभाल नहीं पाएगा. कारोबार संभालना इतना आसान नहीं है सिद्धि. आज नहीं तो कल ये स्वराज उसके हाथ से फिसल ही जाएगा. संभा अपनी नादानी से खुद तो तबाह होगा, पूरे मुल्क को भी तबाह करेगा. इसीलिए हम चाहते हैं कि आप जैसा पाक नेक दिल बादशाह इस स्वराज को संभाल ले. आप इस स्वराज के नजदीक, इसलिए इस पर पहला हक आपका ही होना चाहिए. शुक्रिया हुजूर, आपने मुझ जैसे मामूली इंसान को इस काबिल समझा, वरना आपके लिए क्या नामुमकिन है. आपके पास फौज है, ताकत है, पैसा है, हथियार तो इतने हैं कि संभा देखकर ही डर जाएगा. स्वराज खत्म हो जाए, इससे बड़ी खुशी की बात हमारे और कुछ नहीं हो सकती. मगर हम ये खुशी आपके साथ बांटना चाहते हैं. हमारी एक पुरानी आदत है कि हम सिर्फ अपना नहीं, अपने हमदर्द, अपने दोस्तों, अपने अजीजों का भी ख्याल रखते हैं. बादशाह सलामत, आपने हमारा दिल जीत लिया. अब जैसे आप कहोगे वैसा ही होगा. आपसे कुछ खास बातें करनी. कुछ वक्त के लिए इन्हें बाहर जाने के लिए कही. फिर हम खुल के बात करेंगे.